नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 16 जुलै 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? 8व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2026 चे यजमान राज्य कोणतं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर तेलंगणा हे राज्य या ठिकाणी 8व्या क्रमांकाच्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2026 या ठिकाणी आयोजन करणार आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? भारताचे पहिले शासकीय AI विद्यापीठ गव्हर्नमेंट AI युनिव्हर्सिटी कोठे जाहीर करण्यात आलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कर्नाटक राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी भारताचं इंडियाज फर्स्ट गव्हर्नमेंट AI युनिव्हर्सिटीची या ठिकाणी घोषणा करण्यात आली आहे. पहिलाच प्रश्न आहे प्रथम घटनेबद्दल, तर बाकीच्या प्रथम घटनांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. भारताच्या पहिल्या खाजगी वैद्यकीय संग्रहालयाचे उद्घाटन केरळमध्ये. भारताची पहिली राष्ट्रीय AI आणि डिजिटल जल शिखर परिषद बेंगलोरमध्ये. भारताचा पहिला भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्प लद्दाखमध्ये. इंडिया AI डाटा लॅबची स्थापना करणारे पहिले खाजगी विद्यापीठ चंदीगड विद्यापीठ. भारताचे पहिले आदर्श सीमावर्ती गाव म्हणून कोणत्या गावाचा विकास? चुमूर गावाचा, जे की लद्दाखमध्ये आहे. भारताचा पहिला 8 पदरी बोगदा कोठे? तर मुकुंद्रा हिल्स व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत. भारताच्या पहिल्या ऑफशोअर विमानतळाला कोणत्या राज्यात मान्यता? तर महाराष्ट्र. पहिल्या ग्रीनफील्ड रिफायनरी कम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सचे उद्घाटन राजस्थानमध्ये. तर भारताचे पहिले शासकीय AI विद्यापीठाची घोषणा करण्यात आली बेंगलोर म्हणजेच कर्नाटक या ठिकाणी. पुढचा प्रश्न क्रमांक दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे. नवी दिल्लीतील सेंट्रल विस्टा पुनर्विकास क्षेत्राचे नामकरण टिंबटिंब असं करण्यात आलेलं आहे. 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कर्तव्य भवन क्षेत्र. काय? कर्तव्य भवन क्षेत्र. कशाचं? तर नवी दिल्लीतील सेंट्रल विस्टा पुनर्विकास क्षेत्राचं या ठिकाणी रिनेमीकरण करण्यात आलं आहे, म्हणजेच नामकरण करण्यात आलेलं आहे. कर्तव्य भवन क्षेत्र असं या ठिकाणी नामकरण करण्यात आलं आहे. लगेच काय करूया, बाकीच्या वेगवेगळ्या ठिकाणांचे जे काही नावं बदलण्यात आलेली आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. महाराष्ट्रातील इस्लामपूरचं नाव बदलून ईश्वरपूर. पोर्ट ब्लेअर शहराचं नाव बदलून श्री विजयपुरम. अहमदनगर रेल्वे स्थानकाचं बदलून या ठिकाणी नाव अहिल्यानगर रेल्वे स्थानक. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव बदलून लोकनेते DB पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचं नाव बदलून फुटबॉल फेडरेशन ऑफ भारत. 7 रोजकोर्स रोडचं नाव बदलून 7 लोककल्याण मार्ग असं करण्यात आलं. राजभवनाचं नाव बदलून लोकभवन. कर्मचारी भवनाचं नाव बदलून कर्तव्य भवन. राजपथाचं नाव बदलून कर्तव्य पथ आणि सेंट्रल विस्टा पुनर्विकास क्षेत्राचं नाव बदलून कर्तव्य भवन क्षेत्र. अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहेत ते एक्झाममध्ये विचारले जातात. अशाच प्रकारच्या प्रश्नांवरती आपण या ठिकाणी हायलाईट करून PDF तयार केली आहे. 6 महिन्याची PDF आहे. जानेवारी 2026 पासून जून 2026 पर्यंत. PDFची किंमत 99 रुपये आहे. मोबाईलमध्ये फोनपे गुगल पे ओपन करा, हा QR कोड स्कॅन करा, 99 रुपयाचं पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट 96 730 58 600 या व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. 15 ते 20 मिनिटांमध्ये PDF दिली जाईल. पुढचा प्रश्न क्रमांक तिसरा. 22वी राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2026 कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नवी दिल्ली या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, 27 जुलै 2026 ते 2 ऑगस्ट 2026 या काळादरम्यान या ठिकाणी 22व्या क्रमांकाची राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप बरोबर का नाही 2022 नंबरची कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिप या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे.
दिल्लीच्या उपमुख्यमंत्री दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या हस्ते मयूर म्हणजेच मोरापासून प्रेरित असलेली एक आकृती याला या ठिकाणी मॉस्कोट शुभंकर म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आला आहे, ज्याचं अनावरण देखील करण्यात आलं आहे. या ठिकाणी राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप बद्दल बोलण्यात आलं. तर एक महासंघाबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, भारतीय टेबल टेनिस महासंघ स्थापना झाली 1926 ला आणि त्याचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत मेघना लावत असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4. अलीकडेच पश्चिम बंगालमध्ये 16 ऑगस्ट हा कोणता दिवस म्हणून पाळला जाणार आहे अशा प्रकारचं जाहीर करण्यात आलं आहे. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आयुष्मान दिवस. काय म्हटलं मी? आयुष्मान दिवस म्हणून डिक्लेअर करण्यात आला आहे. पश्चिम बंगाल राज्याच्या अंतर्गत 16 ऑगस्टला या दिवसाला या ठिकाणी आयुष्मान दिवस म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. हा दिवस यापूर्वी तृणमूल काँग्रेस TMC सरकारच्या काळामध्ये खेला होबे दिवस म्हणून साजरा केला जात होता. त्याला आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आयुष्मान दिवस म्हणून या ठिकाणी नामकरण करण्यात आलं आहे. या योजनेचं किंवा या दिवसाच्या मागचा उद्देश काय? तर केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत आरोग्य विमा योजनेचा प्रचार करणे आणि पात्र लाभार्थ्यांना आरोग्यविषयक लाभ देणे, बेनिफिट देण्यासाठी मदत करणे हा याच्या मागचा एकमेव उद्देश आहे. तर 16 ऑगस्टला पश्चिम बंगालमध्ये आयुष्मान दिवस म्हणून साजरा करण्याचं या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. पश्चिम बंगाल स्थापना या ठिकाणी 26 जानेवारी 1950. मुख्यमंत्री नवीन झाले शुभेंदू अधिकारी. राज्यपाल आहेत RN रवी. राजधानी आहे कोलकाता. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान सुंदरवन, गोरुमारा, जलदपारा आणि 3 महत्त्वाचे धरण फरक्का, दुर्गापूर, कागजबाटी. पुढचा प्रश्न क्रमांक 5. दरवर्षी जागतिक युवा कौशल्य दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक बी, 15 जुलैला आपण दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो जागतिक युवा कौशल्य दिवस वर्ल्ड युथ स्किल डे म्हणून आपण सेलिब्रेट करत असतो 15 जुलैला दरवर्षी. या वर्षीची थीम काय? स्किल्स फॉर अ शेअर्ड फ्युचर म्हणजेच काय? सामायिक भविष्यासाठी कौशल्य. संयुक्त राष्ट्रांनी 18 डिसेंबर 2014 मध्ये या दिवसाची स्थापना केली, ज्याचा मुख्य उद्देश होता तरुणांना रोजगार, उत्तम काम आणि उद्योजकतेसाठी आवश्यक कौशल्यांनी सज्ज करणे हा याच्या मागचा एकमेव पर्पज होता. ठीक आहे. प्रश्न आहे एखाद्या महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, जुलै महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. 1 जुलैला भरपूर दिवस आहेत, जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस, राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, CA दिवस, GST दिवस, वसंतराव नाईक यांची जयंती, महाराष्ट्र कृषी दिवस आणि SBI स्थापना दिवस. 2 जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस. 3 जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस. या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी म्हणजेच 4 जुलै 2026 ला या वर्षी आंतरराष्ट्रीय सहकार दिवस. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस. 12 जुलै जागतिक मलाला दिवस. 17 जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस. 18 जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस. 20 जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस. 23 जुलै लोकमान्य टिळक जयंती. 26 जुलै कारगिल विजय दिवस. 28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न क्रमांक 6. अलीकडेच परदेशामध्ये 100 मीटर सर्वात जलद धावणारा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अनिमेश कुजूर असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अनिमेश कुजूर असं त्यांचं नाव आहे. परदेशामध्ये 100 मीटर सर्वात जलद धावणारा भारतीय खेळाडू तो ठरला आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. भारतीय धावपटू अनिमेश कुजूरने जर्मनीमध्ये 10.14 सेकंदांची विक्रमी वेळ नोंदवून परदेशामध्ये 100 मीटर धावणारा सर्वात वेगवान भारतीय होण्याचा मान या ठिकाणी मिळवलेला आहे. आणि नॅशनल लेवलवरती त्यांची रँकिंग काय? तर लिहून घ्या. भारतीय ॲथलेटिक्सच्या इतिहासातील ही 100 मीटर धावण्याची दुसरी सर्वात वेगवान वेळ असून मग पहिली कोणाची आहे? तर गुरिंदर वीर सिंग यांच्या नावाने 10.09 सेकंदाच्या राष्ट्रीय विक्रमाची या ठिकाणी नोंद आहे. तर दुसऱ्या ठिकाणी आता या ठिकाणी आपले अनिमेश कुजूर हे या ठिकाणी आहेत 10.14 सेकंदाची विक्रमी वेळ नोंदवून. क्लिअर? पुढचा प्रश्न क्रमांक 7. भारतीय वंशाचे नासाचे अंतराळवीर अनिल मेनन कोणत्या अंतराळ स्थानकावरती प्रवास करणार आहेत? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ISS ज्याला म्हणता येईल इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. बरोबर? मराठीमध्ये म्हणता येईल आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक. बरोबर? या ठिकाणी संशोधन नेमकं काय करण्यात येणार आहे?
तर अंतराळामध्ये दीर्घकाळ राहिल्याने मानवी शरीरावर विशेषतः रक्ताभिसरण आणि पेशींवरती होणाऱ्या परिणामांचा ते अभ्यास करतील. भविष्यातील चंद्र आणि मंगळ मोहिमांसाठी आवश्यक वैद्यकीय तंत्रज्ञानाची चाचणी घेणे हा देखील या मोहिमेच्या मागचा मुख्य उद्देश आहे. तर ISS म्हणजेच काय, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक, या ठिकाणी भारतीय वंशाचे नासाचे अंतराळवीर अनिल मेनन या स्थानकावरती प्रवास करणार आहेत. पुढचा प्रश्न, अखिल भारतीय जल सचिव परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली होती? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नवी दिल्ली या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, अखिल भारतीय जल सचिव परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. नुकतेच GI टॅग मिळालेले उंझा जिरे आणि उंझा बडिशोप कोणत्या राज्यातील आहेत? सिंपल गोष्ट आहे. जापान प्रोडक्टच्या अगोदर उंझा हा शब्द दिसेल, डोळे झाकून काय करायचं, तर पर्याय क्रमांक ए, गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर गुजरात राज्यातील हे प्रोडक्ट्स आहेत उंझा जिरे आणि उंझा बडिशोप. त्यांना या ठिकाणी काय मिळालेलं आहे, तर GI टॅग या ठिकाणी सर्टिफिकेशन मिळालेलं आहे. या ठिकाणी गुजरातबद्दल लगेच चर्चा करूया. स्थापना झाली 1 मे 1960. याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत, राजधानी आहे गांधीनगर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान गीर, ब्लॅकबक, वनसदा आणि या ठिकाणी 5 महत्त्वाचे धरण सरदार सरोवर, उकाई, काढना, दंतीवाडा आणि धारोई. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. सर्वेश कुशारे महाराष्ट्राचा आपला खेळाडू आहे. हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लॉंग जंप म्हणजेच उंच उडी. बरोबर, 2 पॉइंट लिहून घ्या. सर्वेश कुशारेने 2.26 मीटर उंची पार करून म्हणजे एवढी उंच उडी मारून विकास गौडा, नीरज चोप्रा आणि मुरली श्रीशंकर यांच्यानंतर डायमंड लीग स्पर्धेमध्ये अव्वल 3 मध्ये स्थान मिळवणारा चौथा भारतीय खेळाडू बनण्याचा मान मिळवलेला आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. यांनी विशेष काय केलं आहे, तर डायमंड लीग मध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय लॉंग जंप खेळाडू या ठिकाणी ठरलेला आहे. पुढचा प्रश्न, 2026च्या चौथ्या गेंडा जनगणनेनुसार दुधवा व्याघ्र प्रकल्पामध्ये आता एकूण गेंड्यांची संख्या किती आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, एकूण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 53 काय तर गेंड्यांची संख्या आहे. याच्याबद्दल 3-4-5 पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या. जून 2026 मध्ये घेण्यात आलेल्या चौथ्या क्रमांकाच्या गेंडा जनगणनेनुसार या ठिकाणी 53 एकूण गेंडे आहेत, ज्याच्यामध्ये नर आहेत 17, मादी आहेत 25 आणि वासरे 1 वर्षापेक्षा जास्त वयाचे असलेले ते आहेत 11. दुधवा व्याघ्र अभयारण्य हे उत्तर प्रदेशातील तराई प्रदेशातील एक संरक्षित क्षेत्र असून ते भारत नेपाळ सीमेजवळील दुधवा परिसराचा एक भाग आहे. दुधवामधील गेंड्यांच्या पुनर्वसन कार्यक्रमाची सुरुवात 1984-85 मध्ये आसाम आणि नेपाळमधून आणलेल्या 7 संस्थापक गेंड्यांसह या ठिकाणी झालेली होती. क्लिअर? पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न, भारत आणि इंडोनेशियाने स्वदेशी बनावटीच्या अस्त्र MK1च्या पुरवठ्यासाठी एका करारावरती स्वाक्षरी केलेली आहे. तर अस्त्र MK1 म्हणजे नेमकं काय आहे, कशा प्रकारचं आहे या ठिकाणी हे मिसाईल? तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हवेतून हवेत मारा करणारं हे मिसाईल आहे. म्हणजेच फ्रॉम एअर टू एअर स्ट्राईक करणारं हे मिसाईल आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम, कंटेंट, हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न लिहून घ्या आणि प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. जगातील पहिले आठवड्यातून एकदा घ्यायचे वन्स इन अ वीक इन्सुलिनचे औषध अहेबली कोणत्या देशामध्ये सादर करण्यात आलं आहे? अमेरिका, जर्मनी, भारत की फ्रान्स? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देण्याचा कमेंट बॉक्समध्ये प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.